नमस्कार मित्रांनो, प्रोशक्ती ॲग्रो फार्ममध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अझोला शेतीबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. अझोला ही पाण्यावर तरंगणारी एक सूक्ष्म जलवनस्पती आहे. दिसायला ती शेवाळासारखी दिसते आणि गोड्या पाण्याच्या पृष्ठभागावर दाट थर तयार करते. कुक्कुटपालनामध्ये अझोलाचा वापर स्वस्त आणि पौष्टिक पूरक आहार म्हणून केला जातो. यामुळे खाद्याचा खर्च कमी होतो आणि कोंबड्यांचे आरोग्य सुधारते. सुरुवातीला कोंबड्यांना अझोलाची सवय नसल्यास तो नेहमीच्या खाद्यात मिसळून द्यावा. प्रौढ कोंबड्यांना दररोज ठराविक प्रमाणात सुमारे 10 ते 20 ग्रॅम प्रति कोंबडी अझोला दिला जाऊ शकतो. चला तर मग कुक्कुटपालनात अझोला वापरण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊयात. अझोलामध्ये 25 ते 35% प्रथिने, आवश्यक अमिनो ॲसिड्स, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. महागड्या व्यावसायिक खाद्यपदार्थांवरील अवलंबित्व कमी होऊन उत्पादन खर्च कमी होतो. अझोला कोंबड्यांच्या पचन संस्थेसाठी उत्तम आणि पचायला हलका असतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अझोला कोंबड्यांना कसा द्यायचा हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. तर मी तुम्हाला सांगतो. कोंबड्यांना सुरुवातीला अझोलाची चव माहिती नसते. त्यामुळे तो सुरुवातीला कमी प्रमाणात त्यांच्या नेहमीच्या खाद्यात मिसळून द्यावा. खाऊ घालण्यापूर्वी अझोला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा, जेणेकरून त्यातील माती किंवा इतर कचरा निघून जाईल. पक्ष्यांच्या वयानुसार आणि गरजेनुसार त्याचे प्रमाण ठरवावे. एकदम जास्त प्रमाणात अझोला देऊ नये. हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे. यामध्ये काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत, त्या आपण समजून घेऊयात. ताजी आणि स्वच्छ अझोलाचीच निवड करावी. बेडमधील पाणी आणि माती वेळोवेळी गरजेनुसार बदलावी. अझोला हा केवळ पूरक आहार आहे. त्याला मुख्य आहाराला पूर्णपणे पर्याय समजू नये. संतुलित आहाराचा एक भाग म्हणून त्याचा वापर करावा. जर तुम्ही अझोलाची स्वतः निर्मिती करत असाल तर बेडची स्वच्छता राखणे आणि त्यात ठराविक अंतराने शेण व खनिजे टाकणे महत्त्वाचे असते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रोशक्ती ॲग्रो फार्मच्या इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. धन्यवाद. जर कुणाला अझोला बियाणे पाहिजे असल्यास 8390723036 या नंबरला कॉल करून मागवू शकता.